रविकांत तुपकर आणि आरपीआय खरात गटाचे सचिन खरात सुद्धा आपल्या सोबत आहे। सर, दोघांचं सुद्धा स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीमध्ये। नमस्कार रविकांत सर, आधी तुमच्याकडे येते। खरं तर महाराष्ट्राची खूप मोठी संस्कृती आहे, अनेक दिग्गज नेते आपल्या महाराष्ट्राने संपूर्ण देशाला दिलेले आहेत आणि त्यांचं भाषण, त्यांची वक्तव्य ही कायमच संपूर्ण देशाला एक प्रकारे प्रभावित करणारी ठरलेली आहेत। मात्र कालच्या संपूर्ण घटनेमुळे महाराष्ट्राची मान खरं तर पुन्हा एकदा झुकलेली असंच वाटतं। कायद्याचं राज्य संपलं अशी परिस्थिती दिसते आहे। एका बाजूला त्या विधानसभेच्या सभागृहाला एक वेगळी परंपरा आहे, त्याची एक वेगळी गरिमा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर म्हणजे आमदारच जर गल्लीच्या लोकांसारखे वागत असतील, गल्लीतल्या गावगुंडांसारखे वागत असतील, तर सामान्य जनतेने बघायचं कुणाकडं? या सगळ्या लोकप्रतिनिधींचे फॉलोअर्स असतात, त्यांना मानणारे लोक असतात आणि महाराष्ट्राची संस्कृती काय आहे हे सगळं बाजूला जातंय आणि एक वेगळा नवा ट्रेंड त्या ठिकाणी सेट होतो आहे। मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारचं याच्यावर अंकुश नाही। म्हणजे इतके वर्ष निवडून आलेले लोक जर असं लहान पोरांसारखं याला शिवी दे, त्याला शिवी दे, याला पाहून धक्का मार, त्याला पाहून हे कर, हे बरोबर नाही। आणि अशा महाराष्ट्राची संस्कृती कधीच नव्हती। तुमच्या माहितीसाठी गणपतराव देशमुख आबा असतील किंवा मोठमोठे नेते असतील, मधु दंडवते, हे मोठमोठे नेते या महाराष्ट्राला लाभले, वसंतदादा पाटील असतील, काय गरिमा जोपासली। लोकप्रतिनिधी झाल्यावर तुम्ही सामान्य माणसासारखं वागू शकत नाही। तुम्ही आचारसंहिता पाळली पाहिजे। तपश्चर्या केल्यानंतर माणसाला सामान्यत्व येत असतं। तसं मोह, माया, मत्सर हे सगळं तुमच्यातले अवगुण बाजूला ठेवून तुम्हाला समाजामध्ये चांगलं वागावं लागतं। पण अशा पद्धतीनं ज्या विधान भवनामध्ये प्रवेश करताना लोकांची दमछाक होते, त्यांना पास मिळत नाही सामान्य माणसांना, तिथे अशा पद्धतीनं लोक घुसून जर राडे करत असतील, भांडणं करत असतील, तर ते सभागृह हे एक मंदिर आहे लोकशाहीचं। तिथं जर अशा पद्धतीनं होत असेल तर काय, ती जागा तर ऐतिहासिक जागा म्हणून घोषित केली पाहिजे असं मला वाटतं। दुर्दैव आहे सामान्य जनतेने, जे लोक या सगळ्या लोकांना, लहान मुलं असतील किंवा तरुणी असतील, जे बघतायत सामान्य लोक, ते यांच्याकडून काय आदर्श घेतील मला सांगा बरं तुम्ही। म्हणजे याच्यावर अंकुश नाही। वास्तविक पाहता अशी घटना झाल्यावर कठोर कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे। ज्या आमदाराचे कार्यकर्ते, ते आमदार असतील, लोकप्रतिनिधी असतील, खासदार असतील, मंत्री असतील, त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे। पुन्हा हिंमत नाही झाली पाहिजे ना कुणाची असं करायची। पण दुर्दैवाने आपलं ते म्हणजे आपला तो बाळ्यान दुसऱ्याचं ते कार्ट, अशा पद्धतीची अवस्था सध्या आहे। त्यामुळे ही परिस्थिती वाढत चाललेली आहे आणि म्हणजे वैचारिक ठेवण किंवा वैचारिक बैठक, कल्चर नावाची गोष्ट शिल्लक राहिलेली नाही। अशा पद्धतीनं स्वस्तात प्रसिद्धी मिळवायची आणि हा रस्त्याने चालला की त्याला शिवी, बरोबर नाही। म्हणजे हे अत्यंत खेदजनक आहे आणि दुर्दैवी आहे असं मला वाटतं। निश्चित स्वस्तात प्रसिद्धीसाठी केलेले काही स्टंट महाराष्ट्राची प्रतिमा मात्र मलिन करतात। तशीच कालची ही घटना आहे। खरं तर सचिन खरात सर, कालचा जो प्रसंग घडलेला होता तो एकूणच टाळता आला असता, शक्य होतं ही संपूर्ण घटना टाळणं। मात्र त्या पद्धतीनं, ज्या पद्धतीनं ती घटना घडलेली होती, त्यामुळे अनेक प्रश्न सुद्धा उपस्थित झालेले आहेत। सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे त्या ठिकाणी येणाऱ्या आमदार मंत्र्यांची सुरक्षा आणि सामान्य लोकांना जिथे अनेक नियम लागू असतात तिथे अशा प्रकारच्या लोकांना सहज प्रवेश कसा का मिळतो? मुळात याचा तर निषेध राज्यभरातून होत आहे, परंतु ही घटना कशी घडली समजून घेतलं पाहिजे। मुळात भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे विधान भवनाच्या गेटला ज्यावेळेस येतात, त्यावेळेस मुळात संतोष देशमुख जे प्रकरण राज्यभर गाजते, त्यांचा भाऊ माननीय जितेंद्र आव्हाड साहेबांबरोबर बोलत उभा होती आणि त्यावेळी त्यांनी जोरात दरवाजा खोलला आणि धनंजय देशमुखांना तो दरवाजा लागला। त्यानंतर त्यांचं काही बाचाबाची झाली तिथं थोडीफार, परंतु नंतरच्या काळामध्ये काल जी घटना घडली ते स्पष्टपणे व्हिडिओमध्ये दिसतंय ना। गोपीचंद पडळकर हे गुंड घेऊन आतमध्ये आलेले बिना पासचे आणि तो नितीन देशमुख कार्यकर्ता आल्यानंतर दाखवतात आणि सांगतात, सांगितल्यानंतर ते जाऊन मारतात। मुळात मला एक सांगतो, गोपीचंद पडळकरांचा इतिहास समजून घेतला पाहिजे। मी स्वतः सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यामध्ये माझं गाव आहे, मी आटपाडीचा आहे आणि तेही आटपाडीचे आहे। सांगली जिल्ह्याला मुळात फार मोठा इतिहास आहे। वसंतदादा पाटील, नागनाथ अण्णा नायकवडी, जी डी बापू लाड, राजाराम बापू पाटील, अत्यंत मोठा इतिहास आहे। अण्णाभाऊ साठे, माझे आजोबा लेखक शंकरराव खरात, अत्यंत मोठा इतिहास आहे। आणि या आर आर आबा पाटील, नंतर पतनराव कदम साहेब, असा मोठा इतिहास आहे सांगली जिल्ह्याला। आणि याच सांगली जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर गोपीचंद पडळकरांनी जर पाहिलं तर स्थानिक जे आमच्या तालुक्यातील ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी शिवागाळ केलेली आहे। आटपाडी तालुक्यामध्ये त्यांनी विशाल पाटलांना चुकीचे शब्द बोललेले आहेत, ते संजय काका पाटलांना चुकीचे शब्द बोललेले आहेत,
ते जयंत पाटलांना चुकीचे शब्द बोललेले आहेत, ते आदरणीय पवार साहेबांविषयी चुकीचे शब्द बोलतात, आदरणीय सुप्रियाताई सुळेंविषयी अत्यंत खालच्या भाषेमध्ये त्यांच्या घराण्यावर टीका करतात. हे नेमकं पाठबळ दिलंय कोणी? याचा आका गोपीचंद पडळकर यांचा आका कोण आहे? ख्रिश्चन समाजाविषयी त्यांनी चुकीचं वक्तव्य केली, त्यांना अटक सुद्धा होत नाही. राज्यात नेमकं चाललंय काय आणि हे कोण घडवून कोण आणतंय? या माणसाला मुळात आमदार कोणी केलं? या माणसाला आमदार करणं गरजेचं का वाटलं? आज धनगर समाजाचे एवढे प्रश्न पडलेले आहेत की शेड्यूल ट्राईब मध्ये त्यांना आरक्षण मिळत नाही. हा व्यक्ती फक्त चमकोगिरी करतो, स्पष्टपणे दिसतंय. पडळकरांच्या 4 कार्यकर्ते आहेत, त्यांना अटक का झाली नाही आजपर्यंत? पडळकरांची आमदारकी रद्द का होत नाही? आज राज्य सरकार चुकीचा वेगवेगळे विषय काढताना दिसत आहे, परंतु पडळकरांची आमदारकी रद्द होणे काळाची गरज. कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असू द्या, ज्या विधान भवनामध्ये कायदे केले जातात त्या विधान भवनामध्ये जर मारामारी होत असेल, गुंडगिरी होत असेल, मोका लावलेले कार्यकर्ते आतमध्ये येतात. माननीय मुख्यमंत्री शांत आहेत. माननीय मुख्यमंत्र्यांना माझं स्पष्टपणे मागणी आहे की गोपीचंद पडळकरची आमदारकी तात्काळ रद्द झाली तरच तुम्ही खरंच माननीय मुख्यमंत्री पद चांगलं चालवतात हे स्पष्टपणे राज्याला समजेल. अन्यथा तुम्ही मुख्यमंत्री पद चालवत नाही, या राज्यामध्ये तात्काळ राष्ट्रपती राजवट लावली पाहिजे, ही आमची मागणी आहे. निश्चित मुख्यमंत्र्यांनी तर या संपूर्ण प्रकरणाच्या तपासाचे आदेश दिलेले आहेत, मात्र प्रश्न अनेक आहेत महाराष्ट्रासमोर आणि आता विधानसभा अध्यक्ष या प्रकरणामध्ये नेमकी काय कारवाई करणार, काय भूमिका घेणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल. खूप खूप धन्यवाद सचिन खरात सर, आपण NDTV मराठीला वेळ दिलात. रविकांत तुपकर सर, आपलेही आभार.